काही नसतं. तर त्यामुळे ही लढाई आहे. भामरे बद्दल तुम्ही बोलला. भामरे, सुभाष भामरे 15,000 मतांनी आघाडीवरती आहेत. त्यांच्या विरोधात आहे शोभा बच्छाव. आणि तिथं जर आपण पाहिलं तर वंचितच्या उमेदवाराचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झाल्या कारणाने ही लढत अर्थातच दादाने एक प्रश्न विचारायचा होती. दादा, तुम्ही सुद्धा निवडणूक लढलेली आहेत आणि जेव्हा असा काउंटिंगचा दिवस असतो तेव्हा धडधड उमेदवाराची प्रचंड असणार. मला सांगा, जर हे 200 मतं, 500 मतं, 5,000, काय अवस्था असेल त्या उमेदवाराची? गोळ्या वगैरे लागतात का? निश्चितपणे ती अवस्था खरं म्हणजे जे उमेदवार आहेत ते त्यांनाच जास्त म्हणजे ते अधिक म्हणजे अनुभवू शकतात. इतरांना ते कळणार नाही खरं म्हणजे त्यातली जी काही म्हणून तर मी योग्य माणसाला विचारलंय, जनतेतून निवडणूक लढवतात. पण जेव्हा आत्मविश्वास असतो की आपण निवडून येऊ, लोकांना कळतं बऱ्याच, पण जिथं अशी काटेकी टक्कर जेव्हा असते तेव्हा मात्र निश्चितपणे धाकधूक प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये होणं स्वाभाविक आहे. बरोबर आहे. साताराच्या जागेबद्दल आपण बोललं पाहिजे. विलास, साताराच्या जागेबद्दल जर आपण लक्षात घेतलं, एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आणि त्यात महाराजांना जास्तीत जास्त आपण पाहिलं तर सातारा म्हणजे जिथे त्यांचे बंधू स्वतः आमदार आहेत तिथून अधिकचं मतदान होणं शक्य होतं. पण जावळी आणि हुंदी हे शशिकांत शिंदेचं जन्मगाव आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण, तिकडे एका पराभवाची नांदी रचली जाते आणि तो पराभव असेल कदाचित सुधीर मुनगंटीवारांचा. कारण लाखापेक्षा जास्त मोठी लीड आता धानोरकरांकडे झालेली आहे. सहानुभूती, जातीचा फॅक्टर, सगळं प्रतिभा धानोरकर यांच्या पथ्यावर पडताना दिसतंय. आणि ज्यांना जायचं नव्हतं दिल्लीत त्यांना जनतेने सुद्धा सांगितलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला थांबवतो. तसंच चंद्रपुरात आपण ज्यावेळेस गेलो होतो आपला शो करण्यासाठी, फार काही सुधीर भाऊ फार त्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसत नव्हते की त्यांना सभागृहात जायचंय म्हणून. पण एक लक्षात घेतलं की ज्या गेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसची निवडून आलेली होती, ती यंदा तसं चित्र जे यंदाच्या याच्यात ते या निकालानुसार बदलता येऊ शकतं असं एकूण दिसून येत आहे. आणि आपण पाहतोय की प्रतिभा धानोरकर यांनी 1 लाखाचा लीड जो आहे तो घेतलेला आहे. तो लीड त्यांनी कायम ठेवलेला आहे. तुम्हाला वाटतं तो तुटणं आता शक्य वाटत नाही आता 1 लाखाचं लीड अशाच लाईट लढतीमध्ये? कारण की आता मला असं वाटतं जवळपास 10-7-8 फेऱ्यापर्यंत ते गेलेले असतील आणि 1 लाखाची मत आहे. एकूण मताची संख्या जरी आपण पाहितली तरी म्हणजे जवळपास त्या धानोरकरांची तुम्ही मान्य करता त्यांना सहानुभूतीची लाट होती. निश्चितपणे मी ते तुम्हाला सांगितलं की धानोरकरांना सहानुभूतीची लाट होती. रवींद्र वायकर केवळ 86 मतांनी आघाडीवर आहे. काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये? एवढ्या अटीतटीच्या लढत. विशाल, 2014 पासून 2019 3 इलेक्शन आपण आज मतदानाच्या ह्या काउंटिंग मध्ये अँकरिंग करतोय. मला वाटतं हे सगळे ज्येष्ठ नेते त्यांनी तर 30-40 वर्ष बघितलं असेल. अशी लोकसभेची निवडणूक तुम्ही तुमच्या आयुष्यात बघितली का? कधीच पाहिली नाही. म्हणून म्हटलं की गेल्या देशातल्या 2 लोकसभेच्या 2014ची निवडणूक आणि 2019च्या निवडणुकीकडे आपण जर थोडंसं बघितलं पण गणेशजी फार कोसळते. सेन्सेक्स 5,000 साधारण 5,000पेक्षा अधिक न ते कोसळलेले लोकसभा निवडणुकीचा निकालाचा परिणाम दिसून येतोय आणि त्याची आकडेवारी जी समोर येते 5,600ची आकडेवारी. जेवढ्या मतांनी